थोड्याच वेळात या ठिकाणी आता शपथविधी सोहळ्याला शपथविधी सोहळा सुरू होणार आहे। श्रुती, आपण पाहतो आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर राज्यपालांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। प्रताप सरनाईक आपण इथे पाहतो, संजय शिरसाट, भरत गोगावले एका बाजूला बसलेले आहेत आणि पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। दुसरीकडे जुने जाणते काही मंत्री म्हणजे आपण चंद्रकांत पाटील यांना पाहतोय, हसन मुश्रीफ पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतील। गणेश नाईक या वेळेला त्यांना 3.0 मध्ये पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळते। गुलाबराव पाटील, दादा भुसे हे सगळे महत्त्वाचे नेते आता स्थानापन्न झालेले आहेत। तर दुसरीकडे संजय शिरसाट हे सुद्धा या वेळेला मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। मागच्या वेळेला त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नव्हतं, मात्र या वेळेला ते मंत्रिमंडळात असतील। नक्कीच, आणि शिंदे गटाची बाजू भक्कमपणे मीडियासमोर मांडण्यामध्ये संजय शिरसाट यांनी मोलाची भूमिका बजावली, त्याचं फळ त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे। तर संजय शिरसाट यांची मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे। तर कोथरूडमधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय, चंद्रकांत दादांना पुन्हा एकदा मंत्रिपद इथे मिळणार आहे। त्यानंतर कोथरूडमध्ये भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशाच्या गजरावर सेलिब्रेशन करताना आपण पाहतोय। नक्कीच, आणि श्रुती 2 मंत्रिपदही पुण्याला मिळाली आहेत, चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ। एकीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांचं, कोथरूडमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं चंद्रकांत पाटील यांच्यासाठीचं हे सेलिब्रेशन, दुसरीकडे ज्या ठिकाणी शपथविधी सोहळा होणार आहे ते सगळे आमदार आता व्यासपीठावर विराजमान स्थानापन्न झालेले आहेत। थोड्याच वेळात राज्यपालांचं आगमन झाल्यानंतर हा शपथविधी सोहळा सुरू होईल। तर याच मंत्र्यांच्या हाती महाराष्ट्राची धुरा असणार आहे पुढची 5 वर्ष। तर हे सगळे मंत्री आपण पाहतोय जे थोड्याच वेळात शपथ घेणार आहेत। काही या संपूर्ण मंत्रिमंडळाची वैशिष्ट्य सांगता येतील। 39 मंत्री आता शपथ घेणार आहेत आणि 91 नंतर नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। ही 2 दृश्य कोणत्याही क्षणी या ठिकाणी शपथविधी सोहळा सुरू होऊ शकतो, प्रतीक्षा आहे सगळ्यांनाच राज्यपालांची। तर आशिष देशमुख या ठिकाणी आता आपल्याला पाहता येत आहेत, त्यांचंही आगमन शपथविधी सोहळा परिसरात झालेला आहे। आमदार जे शपथ घेणार आहेत मंत्रिपदाची ते व्यासपीठावर बसलेले आहेत, सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे राज्यपालांची। राज्यपाल या ठिकाणी त्यांचं आगमन झाल्यानंतर शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। तर गिरीश महाजन तसंच चंद्रकांत पाटील हे देखील मंत्री म्हणून या ठिकाणी शपथ घेणार आहेत। तर कोथरूडमधली ही दृश्य आपण पाहतो, कोथरूडमध्ये TV9 मराठीवर त्याचे स्क्रीन लावत या ठिकाणी हा शपथविधी सोहळा भाजपचे कार्यकर्ते पाहत आहेत। ढोल ताशांचा गजर या ठिकाणी आपल्याला ऐकायला येतोय। तर राजकीय घडामोड म्हणजे TV9 मराठी असं एक समीकरण रूढ झालेलं आहे आणि ते यावेळेला मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या वेळेला सुद्धा आपल्याला पाहता येते। ठाण्यापाठोपाठ कोथरूडमध्ये सुद्धा TV9 मराठी मोठ्या स्क्रीनवर लावत तिथले कार्यकर्ते हा शपथविधी सोहळा पाहत आहेत। तर ही दृश्य शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणची, महाराष्ट्र आता थांबणार नाही असं घोषवाक्य याही ठिकाणी, जो 3 म्हणजे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडलेला होता त्याही ठिकाणी व्यासपीठाच्या खाली हे घोषवाक्य लिहिण्यात आलेलं होतं। आणि आत्ता सुद्धा जेव्हा 39 मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे त्याही ठिकाणी व्यासपीठाच्या खाली हे महाराष्ट्र आता थांबणार नाही हे लिहिण्यात आलेलं आहे। एक प्रकारे या सरकारचा कारभार कसा असेल हे दाखवणारं, सुचवणारं। आणि हे 4 चेहरे, मोठे चेहरे भाजपमधले आपण या ठिकाणी पाहत आहोत। चंद्रकांत पाटील या ठिकाणी आहेत, तसंच गिरीश महाजन, धनंजय मुंडे या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये असणार आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले हे चेहरे। माधुरी मिसाळ देखील आज मंत्री म्हणून शपथ घेणार आहे। तर राजभवनाचा हा संपूर्ण परिसर असा फुलून गेलेला आहे। काही वेळातच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं आगमन आणि त्यानंतर राज्यपालांचं आगमन या ठिकाणी होईल आणि सोहळ्याला सुरुवात होणार आहे। नव्या जुन्याचा मेळ यामध्ये घालण्यात आलेला आहे। तर काही नव्या चेहऱ्यांना यामध्ये संधी देण्यात आली, मोठे खांदेपालट यामध्ये करण्यात आले। भाजपमध्ये जवळपास 12 नवीन चेहरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 4 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। तर